वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन रक्तदान शिबिर उत्साहात. तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी केलं टीमचं कौतुक. तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनीच केलं रक्तदान. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा यंत्रमाग सोसायटी मायनी रोड येथील हॉल येथे रविवार दिनांक 11 रोजी सकाळी 8 ते 6 या वेळेत रक्तदान शिबिर पार पडलं. रक्तदान हेच जीवदान व रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जातं. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला. हीच गरज लक्षात घेऊन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या वतीने हे रक्तदान पार पडलं. या रक्तदान शिबिराचं उद्घाटन खानापूर विटा तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांचा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, एक झाड देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिराचं आयोजन या निमित्ताने कैलास मराठा प्रवीण यांच्या जयंतीचं औचित्य साधून या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रवीण यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन उपक्रम राबवला जातो. तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांनीच रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केलं. अन्य तरुण युवकांना रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि रक्तदान करावं असं आवाहन केलं. यावेळी तरुणींनी सुद्धा रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत रक्तदान केलं. रक्तदान शिबिराचं आयोजन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलं. महेंद्र जगताप, देव मोरे सर, सुहास चव्हाण, शुभम सावंत सह टीममध्ये सर्वांनी मिळून अत्यंत चांगला उपक्रम राबवला. सकाळपासूनच रक्तदान शिबिराला सुरुवात झाली होती. यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केलं. ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांचाही सत्कार तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांनी सामाजिक कार्य आपलं उत्कृष्ट व चांगलं असल्याचं कौतुक करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पब्लिक नाही तर बऱ्यापैकी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.